नमस्कार. हे पहा, आपलं सवळं पहिल्या भागामध्ये तयार झालेलं आहे. आता आपल्याला याच्या वरचा भाग बनवायचा आहे. मी अगोदर सवळं बनवून घेतलं होतं. हे पहा, आता एक स्लिप नॉट दिलेला आहे मी. आता आपण सवळ्याला धरूनच स्टिच करणार आहोत. सवळ्याची जी चेन साखळी आहे त्याच्यामधून आपण खांब टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने प्रत्येक साखळीमध्ये एक एक खांब टाकत जायचा. म्हणजे वरचा भाग बनवल्याच्या नंतर सवळ्याला वेगळ्या प्रकारे स्टिच करण्याची काही आवश्यकता पडणार नाही. मी अशा पद्धतीने बनवते. सवळ्याचे स्टिच केलेलं म्हणजे सोपं पडेल. कमरेचा घेर वगैरे काही घेण्याची आवश्यकता पडणार नाही, कारण की अगोदरच सवळं स्टिच केलेलं असतं. त्यामध्ये आपण हे बनवू शकतो. हे पहा, एक लाईन कंप्लीट झालेली आहे खांबाची. ही कंप्लीट झालेली लाईन अशाच प्रकारे आपण वरपर्यंत बनवणार आहोत. हे पहा, छान दिसत आहे. तर 3 साखळ्या घ्यायच्या वरती आणि प्रत्येक साखळीमध्ये एक खांब अशा प्रकारे आणखी वरती पण असंच करत जायचं. हे पहा, 4 लाईनी कंप्लीट झालेल्या आहेत. हे हातापर्यंतचा भाग आपण कंप्लीट केलेला आहे. तर आपण हात काढून ठेवूयात. हात काढून आपण पूर्ण विणून घेतलेला आहे. हाताचा भाग आपल्याला हाते दुसरे बनवावे लागतील. हे पहा, गळा ही पूर्ण झालेला आहे. आपण ही तोंड ही पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आता हे पहा, आता ही आपले कंप्लीट झालेलं आहे. हे सवळा आणि वरचा भाग. आता हे आपण हात बनवून घेणार आहोत. हे पहा, हाताचा गोल भाग आहे. त्याला जेवढ्या साखळ्या लागतील ते मोजून आपण घ्यायच्या, म्हणजे दुसरा हात बनवण्यासाठी सोपं पडेल. हे स्लिप नॉट दिलेलं आहे. आपण पाहूयात किती साखळ्या लागतील ते. त्या खालच्या साखळीमधून एक एक खांब टाकत जायचा. याला अंदाजे 12 खांब लागतील. 3 4 5 6 7 8 अशा पद्धतीने हे 12 खांब झालेले आहेत. हे पहा, व्यवस्थित गोल आकार आलेला आहे. 2 ते 3 लाईनी मी कंप्लीट करून घेतलेल्या आहेत. आता स्टफिंग करावी लागेल. याच्यामध्ये काहीतरी घालावं लागेल. आता एक कापूसही घातला तरी चालेल, पेपर कापूस. हे पहा, साडीमध्ये जो कपडा सॉफ्ट असतो तो निघतो, ते ठेवलेला आहे मी. आणि हेच थोडं थोडं कट करून मी घालणार आहे मध्ये. म्हणजे घालून विणण्यासाठी पण सोपं जाईल. हे पहा, असं गोळा करून मध्ये घालायचं, म्हणजे गच्च हाताचा आकार व्यवस्थित येईल. हे पहा, हात कंप्लीट झालेले आहेत. दोन्ही मी अशा प्रकारेच बनवून घेतलेले आहेत. एक एक खांब कमी करत जायचा, म्हणजे हाताचा आकार व्यवस्थित येत जाईल. पहा, आपले
तयार झालेलं आहे. याचं डेकोरेशन राहिलेलं आहे. आता ते मी पुढील भागामध्ये सांगेन. ते हात व्यवस्थित झालेले आहे. सोवळंही व्यवस्थित तयार झालेलं आहे. पहा हाताचा आकार आलेला आहे व्यवस्थित, पाहू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.